नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वात अगोदर सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, गुरुपौर्णिमा आली आहे आणि प्रत्येकालाच गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या समस्या अडचणी दूर करण्यासाठी काही ना काही सेवा करायच्या असतात. परंतु प्रत्येकालाच 21 दिवसांच्या, 11 दिवसांच्या किंवा 2-2 तास देवघरासमोर बसून, देवासमोर बसून सेवा करणं शक्य नाही. मग अशांनी अगदी 5 मिनिटात तुम्ही ह्या सेवा करू शकतात आणि ह्या सेवेचं तुम्हाला संपूर्ण फळ हे 100% मिळणार आहेत. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. याचप्रमाणे स्वामींचं आपलं ब्रीदवाक्य आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला. म्हणजेच जो कोणी सदा स्वामींचं नामस्मरण करेल त्याच्या पाठीशी स्वामी समर्थ महाराज हे अखंड उभे असतात. ज्यांना खूप अडचणी आहेत, ज्यांना काही करून मार्ग मिळत नाही, ज्यांच्या समस्या कमी होत नाही, जीवन जगणं मुश्किल झालं आहे, किंवा बघा बऱ्याच जणांना जीवनाचा देखील एवढा त्रास होतो, एवढा वैताग येतो, एवढ्या अडचणी असतात, एवढे संकट असतात, काही करून ते संकट जाण्याचं नाव घेत नाही आणि त्या संकटातून बाहेर निघण्याचा देखील मार्ग मिळत नसतो. मग अशा वेळेस अशांनी नक्कीच तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवसांची, आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवसांची अत्यंत उच्च कोटीची ही सेवा तुम्ही करू शकतात. बघा, गुरुपौर्णिमेपर्यंत हे काही दिवस आहेत. ह्या दिवसात गुरुतत्व हे खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात, पॉझिटिव्ह असतात आणि ह्या काळात जर का आपण काही सेवा केली तर याचं फळ आपल्याला 10 पटीने अधिक मिळत असतं. आपल्या जर का अडचणी असतील, समस्या असतील, आपण नक्कीच वेळात वेळ काढून ह्या सेवा आपण 100% करायच्या आहेत. बघा, करता करविता शेवटी स्वामी महाराज असतात. ते आपल्याकडनं कसं करून घ्यायचं, कधी करून घ्यायचं हे ते बघतात. आपण फक्त सेवेला सुरुवात करायची आहे. अडचणी खूप असतात, संकटे खूप असतात, परंतु आपण त्यातून बाहेर निघण्यासाठी काहीच करत नाही. फक्त बोलत असतो माझ्या नशिबाला. आपण प्रत्येक वेळेस आपल्या नशिबाला दोष देत असतो. माझ्या नशिबात हेच आहे, माझ्या नशिबात चांगलंच नाही, माझ्या नशिबात श्रीमंतीची योगच नाही, माझ्या नशिबात पैसाच नाही. बघा, नशिबाला दोष देऊन काही उपयोग नाही. शेवटी आपले कर्म, आपले प्रारब्ध आपलं नशीब ठरवत असतं. आपण जशी कर्म करू तसं आपलं नशीब हे जात असतं. त्यामुळे आपलं नशीब आपल्याच हातात आहे. त्याला कुठे न्यायचं, कसं न्यायचं हे सर्वस्व आपल्या हातात आहे. त्यामुळे ह्या तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत तुमचे जे पण कोणी गुरु असतील, दत्तगुरू असतील तर दत्तांची सेवा करा, स्वामी समर्थ महाराज असतील तर स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा, किंवा तुमचे इतर कुठले गुरु असतील तर तुम्ही त्या गुरूंची सेवा गुरुपौर्णिमेपर्यंत करायची आहे. गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. गुरुपौर्णिमेपर्यंत आपण काही ना काही सेवा करून आपल्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची आहे. तुम्ही निस्वार्थपणे काहीही न मागता सेवा केली तरी तुम्हाला स्वामी समर्थ महाराज आपले गुरु भरभरून देणार आहे. बघा, योग्य वेळ जर का आली ना, त्यावेळेस आपले गुरु आपल्याला सर्वस्व देत असतात, न मागताही सर्व काही देत असतात. आता तुम्हाला खूप अडचणी असेल तर तुम्ही संकल्प सोडून या सेवा करायच्या आहेत. ज्यांना संकल्प नसेल सोडायचा त्यांनी संकल्प न सोडता सेवा केली तरी चालेल. ह्या सेवा तुम्ही गुरुपौर्णिमेनंतर देखील, तुमचे 21 दिवस पूर्ण झालेले नसतील तर तुम्ही गुरुपौर्णिमेनंतर देखील 21 दिवस पूर्ण होईपर्यंत ह्या सेवा तुम्ही करू शकतात. असं नाही की गुरुपौर्णिमा झाली मग आता ह्या सेवा कशा करायच्या, आमचे 21 दिवस पूर्ण झालेच नाही, तसं काही नाही. महिला म्हटलं तर मध्ये अडचणी असतात, मासिक धर्म येतो. मग अशा वेळेस आपण आपली मासिक धर्म बघा, आपल्या अडचणी बघा आणि त्यानुसार तुम्ही सेवेला सुरुवात करा. ज्यांना 21 दिवसांची सेवा करणं शक्य नाही त्यांनी 11 दिवसांच्या सेवा करायच्या आहेत. आता 21 दिवसांच्या सेवा आपल्याला आजपासून म्हणजेच 9 जुलैला चालू करायच्या आहेत आणि ह्या सेवा आपल्याला 29 जुलैपर्यंत करायच्या आहे. जर का तुम्ही संकल्प सोडून सेवा करणार असाल तर काही नियम पाळावे लागतात. हे नियम आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. आता
तुम्हाला खूप इच्छा आहे स्वामी चरित्र सारामृत याचं पारायण करायचं, मग तुम्ही ते करा. ते कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनेलवर आलेला आहे. आता ज्यांना रोज 2 तास बसून 1.5 तास बसून स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल, मग त्यांनी अगदी 5 मिनिटाची सेवा कोणती करावी? मग तुम्ही रोज 3 अध्याय या ग्रंथातील वाचू शकतात. रोज 3 अध्याय वाचून तुम्ही 7 दिवसात 1 पारायण करू शकतात आणि 21 दिवसात तुम्ही 3 पारायण देखील करू शकतात. बघा, सेवा कशी करायची, किती करायची हे सर्वस्व आपल्यावर डिपेंड आहे. शेवटी भाव भक्ती महत्त्वाची. आपण सेवा किती करतो यापेक्षा ती किती मनापासून करतो हे महत्त्वाचं आहे. सेवा कशी करतो यापेक्षा किती श्रद्धेने करतो, किती विश्वास ठेवून करतो हे महत्त्वाचं आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी रोज 3 अध्याय वाचा, 7 दिवसात 1 पारायण करा. ज्यांना वाटतं रोज 7 अध्याय वाचायचे त्यांनी रोज 7 अध्याय वाचून 3 दिवसात 1 पारायण कंप्लीट करा. म्हणजे तुमचे 21 दिवसात 7 पारायण कंप्लीट होतील. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी रोज 1 पारायण कंप्लीट करा. म्हणजे 21 दिवसात तुमचे 21 पारायण कंप्लीट होतील. दुसरी सेवा म्हणजे तारक मंत्राची सेवा. तारक मंत्र अगदी 2-2 मिनटं ह्या तारक मंत्राला लागतो. तुम्ही 5 मिनिटाची जर ही सेवा केली तर 5 मिनिटात तुम्ही 5 वेळा 11 वेळा नक्कीच तारक मंत्र म्हणू शकतात. मग रोज तुम्ही 11 वेळा तारक मंत्र म्हणू शकतात. ही देखील अत्यंत म्हणजे अत्यंत प्रभावी सेवा आहे. याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो तुम्ही पाहू शकतात. अगदी म्हणजे अगदी संकटातून तारून नेणारा हा मंत्र आहे. याची देखील सेवा तुम्ही करू शकतात. तिसरं म्हणजे तुम्हाला जर का गुरुचरित्राचं पारायण करायचं असेल तर नक्कीच तुम्ही 1 किंवा 3 या संख्येत हे पारायण करू शकतात. आता ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करण्याची खूप म्हणजे खूप इच्छा आहे, परंतु त्यांना अजिबात वेळ नाही, ते पण करू शकत नाही, मग अशांनी गुरुचरित्र या ग्रंथातील 9वा अध्याय रोज तुम्ही पठण करू शकतात. 9वा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला 21 श्लोक हा श्लोक तुम्ही सर्च केला तर गुगलला मिळून जाईल. हा श्लोक तुम्हाला रोज 11 वेळा पठण करायचा आहे. 9वा अध्याय पठण करा, त्याच्याबरोबर हा श्लोक तुम्ही 11 वेळा पठण करायचा आहे. आता याची पुढची सेवा म्हणजे बघा, रोज तुम्ही दत्त बाबांनी म्हणू शकतात. गुरुचरित्र अवतरणिका रोज 1 वेळा वाचू शकतात. स्वामी चरित्र अवतरणिका तुम्ही 1 वेळा वाचू शकतात. ज्यांना श्रीपाद श्रीवल्लभ या ग्रंथाचं पारायण करायचं असेल आणि ज्यांना वेळ नाही त्यांनी सिद्ध मंगल स्तोत्र रोज 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्ही पठण करू शकतात. बघा, आता सेवा करायची म्हटलंच ना की आपण कुठलीही सेवा करू शकतो, मग ती छोटी असू द्या की मोठी असू द्या. बऱ्याच जणांचं काय असतं, आम्हाला पारायण करायचं आहे, आमच्याकडनं होत नाही, आम्ही ते केलं नाही. बघा, त्याला देखील छोटे छोटे मार्ग तोड आपल्याकडे उपलब्ध आहेत. बघा, जर का तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडत असेल ना तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा. इतरांना देखील ही माहिती शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या माहितीमुळे ह्या सेवा करता येतील, त्यांचे प्रश्न मार्गी लागतील आणि त्यांनी केलेल्या सेवेचं पुण्य तुमच्या देखील वाट्याला येईल. आणि कमेंट बॉक्समध्ये आवर्जून श्री स्वामी समर्थ लिहा. बघा, ज्यांना सेवा करायची असेल ना त्यांना मार्ग स्वामी समर्थ महाराज नक्कीच दाखवतात. फक्त आपण त्या मार्गावर जायचं आहे, आपण त्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. या सेवा करायच्या अगोदर तुम्ही स्वामींच्या मंदिरात जा, केंद्रात जा, मठात जा किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात जा. खडीसाखर, नारळ घेऊन जा. त्यांना सांगा तुम्ही कुठली सेवा करत आहात. तुम्हाला भीती वाटत असेल तर त्यांना सांगा की माझ्याकडे ह्या सेवा निर्विघ्नपणे करून घ्या. करता करविता तुम्ही आहात म्हणायचं. मी सेवेला सुरुवात करत आहे. सेवा कशी काय करायची हे सर्वस्व तुम्हाला माहिती आहे, तुमच्या हातात आहे, मी तुमच्यावर सोपवत आहे असं म्हणून सेवेला सुरुवात करायची आहे. बघा, स्वामी महाराज आपल्याकडनं ही सेवा कशी पूर्ण करून घेतात. त्याचप्रमाणे अडचणी कोणाला येत नाही हो, प्रत्येकाला अडचणी येतात. अडचणीतूनच आपण काही गोष्टी शिकत असतो. त्यामुळे अडचणींना घाबरून आपण जर का सेवा केली नाही तर आपल्याला या सेवेचा मेवाच मिळणार नाही, या सेवेचं फळच मिळणार नाही, आपल्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्गच आपल्याला मिळणार नाही. मग आयुष्यभर आपण अडचणी आणि भरपूर गोष्टींना आपण सामोरे जाऊन आपण आयुष्य तडजोडीतच काढत असतो. कष्टाला प्रत्येकाला नशिबाची साथ हवी असते आणि प्रत्येकालाच राजयोग येईल असं नसतं. काहींना त्यासाठी काही सेवा, काही मार्ग अवलंबावे लागतात, काही गोष्टी कराव्या लागतात. त्यानंतर त्यांना त्यांच्या सेवेचं, त्यांच्या कष्टाचं फळ मिळत असतं. आता यानंतर सर्वात प्रभावी तीच अशी जी सेवा आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण. आता श्री स्वामी समर्थ या मंत्राचं नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही वेळेचं बंधन नाही. तुम्ही कुठेही ही सेवा करू शकतात.
याच्यासाठी तुम्ही देवघरासमोर बसलाच पाहिजे, दिवा लावलाच पाहिजे, कुठलं अनुष्ठान केलंच पाहिजे, संकल्प सोडलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही संकल्प सोडून देखील ही सेवा करू शकतात. रोज 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात. ज्यांना शक्यच नाही, अजिबात टाईम नाही, अजिबात वेळ नाही, त्यांनी काम करता करता, स्वयंपाक करता करता, जाता येता, उठता बसता तुम्ही ही सेवा करू शकतात. तुम्ही घरातली कुठलीही कामं करा, महिला असतील तर किचनमधली कुठलीही कामं करा. तुम्ही जर का जॉब करत असाल तर जॉबला जाताना येताना मधल्या वेळेत तुम्ही प्रवासात देखील ही सेवा करू शकता. सेवा फक्त अगदी मनापासून करा. स्वामींना मनापासून विनंती करा की मी ही सेवा मानस पूजा म्हणून करत आहे, किंवा मी सेवा अशा टायमात करत आहे. ती सेवा तुम्ही गोड मानून घ्या. बघा, नामस्मरणात खूप मोठी ताकद आहे. सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे नामस्मरण. हे नामस्मरण तुम्ही कधीही कुठेही कसंही करू शकतात. त्यानंतर बघा, तुम्ही गुरुचरित्रातील रोज 14वा आणि 18वा अध्याय पठण करू शकतात. अतिशय महत्त्वाचे हे अध्याय आहेत. ज्यांना कामात खूप अडचणी आहेत, ज्यांना गुरुचं पाठबळ अजिबात नाही, त्यांनी अवश्य गुरुचरित्रातील 14वा अध्याय पठण करायचा आहे. ज्यांचा भाग्योदय होत नाही, ज्यांना नवीन संधी मिळत नाही, व्यवसायात कामात वाढ होत नाही, त्यांनी नक्कीच गुरुचरित्रातील 18वा अध्याय पठण करायचा आहे. या सेवा देखील तुम्ही 21 दिवसांच्या करू शकतात, 11 दिवसांच्या करू शकतात, किंवा रोज तुम्ही हे अध्याय पठण करू शकतात. संकल्प सोडून सेवा करत असाल तर तुम्हाला मांसाहार कडकडीत वर्ज करायचा आहे. बाहेरचं परान्न तुम्हाला अजिबात घ्यायचं नाही. त्याचप्रमाणे तुम्ही रोज 21 दिवस स्वामी समर्थ महाराज यांना अभिषेक घालू शकतात. रोज 2 वेळेला आरती करू शकतात. अशा छोट्या छोट्या खूप अशा सेवा आहेत की ज्या तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे आपल्याला आपली रोजची स्वामींची नित्यसेवा देखील करायची आहे. नित्यसेवा करून तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत. ज्यांना स्वामींचे 11 गुरुवार करायला सुरुवात करायची असेल ते देखील स्वामींचे 11 गुरुवारचं व्रत तुम्ही करायला सुरुवात करू शकतात. त्याचप्रमाणे ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे ते कसं करावं याचा देखील डिटेल्स माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.